नमस्कार बालमित्रांनो, कशा आहात तुम्ही? आज मी तुम्हाला हनुमान जयंती निमित्त बाल हनुमानची एक गोष्ट सांगणार आहे। हनुमान आणि तेजस्वी सूर्य। खूप वर्षापूर्वी एका जंगलात हनुमान नावाचा एक वानर बालक राहत होता। तो इतर बालकाप्रमाणे नव्हता। तो उंच उडी मारू शकत होता, वेगाने धावू शकत होता आणि तो खूप बलवान होता। खरे सांगायचे म्हणजे तो छोटा हनुमान खूप खोडकर आणि जिज्ञासू होता। एके दिवशी हनुमान सकाळी लवकर उठला। त्याने डोळे चोळले, हात पसरले आणि वर आकाशात पाहिले आणि त्याने पाहिले की एक मोठा केशरी गोळा आकाशात वर येत होता। वा, काय मस्त फळ आहे, अगदी आंब्यासारखे दिसते। मला तर खूप भूक लागली आहे, मला हे खायचेच आहे। आणि कोणी आपल्याकडे बघण्या अगोदर हनुमान प्रचंड वेगाने त्या सूर्याकडे धावू लागला। त्याने वर उंच आकाशात उडी घेतली। वर खूप वर उंच झपाट्याने धावणाऱ्या पक्ष्यांना, पर्वतांना आणि ढगांना ओलांडून तो वर गेला। तो इतका वर उडाला की त्याने सूर्याला पकडले। त्याने सूर्याला खाण्यासाठी मोठे तोंड उघडले, पण काय झाले ते तर फळ नव्हतेच, तो तर खूप गरम असा सूर्य होता। तेवढ्यात राजा इंद्र सूर्याजवळ हनुमानाला बघतो। त्याला खूप काळजी वाटते, जर सूर्य नाहीसा झाला तर सगळीकडे अंधार होईल। या भीतीने हनुमानाच्या दिशेने तो आपले वज्र हत्यार फेकतो। हनुमानच्या दिशेने त्याला खूप इजा होते। हनुमान जोरात किंचाळतो आणि जमिनीवर पडतो। आकाशातून किंचाळी ऐकून वायुदेव येतात। त्यांना खूप दुःख होते आणि ते काय करतात, सगळी हवा वाहने बंद करतात। सगळीकडे हाहाकार उडतो। प्राणी जागेवर थांबतात, पक्षी उडणे थांबतात, मानवांना श्वास घेता येत नाही। सगळी पृथ्वी शांत होते। सगळे देव खूप चिंतित होतात आणि धावून येतात, वायुदेवांना विनंती करतात आणि हनुमानांना ते सगळे देव अद्भुत शक्ती देतात, असे शरीर ज्याला कोणी इजा होऊ शकत नाही, ज्ञानाने भरलेले हृदय आणि आपल्या इच्छेनुसार आकार बदलण्याची शक्ती, 100 हत्तीची ताकद। ज्यावेळी हनुमान शुद्धीवर आला तेव्हा तो आधीपेक्षा खूप ताकदवान आणि शक्तिवान झाला होता। वायुदेवाने आपले वारा पुन्हा पूर्वीसारखे सोडून देतात। त्यांना खूप आनंद होतो। अशी आहे छोट्या हनुमानची गोष्ट। व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद बालमित्रांनो।